आंदोलन या ठिकाणून हाकलू शकलो नाही. हाकललं नाही. राज्यामध्ये आपल्या देशामध्ये एक विधान, एक निशाण, एक संविधान आणि एक संविधान असताना या ठिकाणी आम्हाला एक वेगळा न्याय आणि जरांगे पाटलाला वेगळा न्याय का काढलो नाही तुम्ही जरांगे पाटलाला या ठिकाणाहून? या सगळ्या पोलिसांचा, लाठ्याचा आणि गोळीचा सामना करायला आम्ही तयार आहोत. आता मुळामध्ये बाबा यांची राहण्याची व्यवस्था नाही. रेल्वे स्टेशन मध्ये झोपल्या काही महिला आपल्या 5-5 मिनिटांनी उठवले. त्यांची बेइज्जत केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण आंदोलन केलं. कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत, आंदोलकाची निवासाची व्यवस्था करा. नागपूरमध्ये आपली व्यवस्था केली का नाही? नागपूरमध्ये निवासाची व्यवस्था केली. आता इथून काढायचं आणि कुठं थांबायचं? आम्ही कुठं थांबायचं? आम्हाला जागा दाखवून द्या. भेटायला येत नाही, भेटायला येत नाही, भेटायला तर येऊ जाऊ देत नाही. या कटघऱ्यामध्ये दिवसभर आणून कोणता संध्याकाळी 6 वाजता एक आरोपी सोडल्यासारखं सोडता. ही लोकशाहीची हत्या आहे, ही लोकशाहीची हत्या आहे. आम्ही संविधानाचा मान ठेवणारे लोक आहोत. आम्ही संविधानानं दिलेल्या आयुधाचा वापर करत आहोत आणि संविधानाचा आदर करून आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही लढा लढत आहोत. आता सुद्धा विधानसभेकडे जात असताना आम्ही कायदा हातात घेणार नाही. आम्ही सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणार नाही. पण ज्या सरकारला आम्ही निवडून दिलो त्या सरकारला आम्ही विचारायला जाणार आहोत. आम्हाला तुम्ही प्रशिक्षण दिलं, आम्हाला तुम्ही प्रशिक्षण दिलं, तुम्ही आम्हाला आता ह्या प्रशिक्षणाचं पुढे काय करणार आहात याचा जाब विचारणार आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे. मला सत्तेत बसवलं म्हणजे सत्तेचे चव चाखायला नाही, तर राज्यातल्या लोकांच्या समस्या सोडवायला तुम्हाला सत्तेत बसवलंय हे विसरू नका. अरे काय पाप केलंय या पोरांनी, काय पाप केलंय या युवतींनी? गोरगरिबाची लेकरं काय तुम्हाला मागतायत? मुख्यमंत्र्याचा तो व्हिडिओ काय सांगतो? तर त्या आस्थापनेत त्यांनी चांगलं काम केलं तर त्याच आस्थापनेत कायम नोकरी भेटेल म्हणून सांगितलं. आम्ही नोकरी मागत नाही. हिंदी व्हिडिओ ऐकलाय ना तुम्ही? वही नोकरी मिलेगी. अरे अन्न खाता का काय खाता? अन्न खायच्या तोंडानं खरं बोला, ईमानदारीनं बोला. सत्ता काही झिरो टॉप नाही देवेंद्र जी. सत्ता येते आणि सत्ता जाते. सत्तेची हवा डोक्यात घालून येऊ देऊ नका. राज्य हे सार्वभौम आहे आणि राज्यातली जनता ही सार्वभौम आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला खोटं बोलून फसवणूक केली. मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करून एफआयआर पडायचा. तेच आम्ही आता अधिकारी एफआयआर पडायचा. आयपीएस अधिकारी साहेबांना बोललो, आम्हाला भेटायला या ठिकाणी आंदोलन करायला जागा ही दिली. मग आम्ही आंदोलन या ठिकाणी 1 महिना 20 दिवस झालं करतोय. आज 1 महिना 22 दिवस झाले. आम्हाला या ठिकाणी आंदोलन करायला जागा दिली. मग या आंदोलन करणाऱ्या जागेवर येऊन सरकारनं आमची व्यथा ऐकली पाहिजे होती किंवा सरकारनं आम्हाला भेटायला बोलावलं पाहिजे होतं.
मग सरकार जर खेळ चूक करत असेल, तो जर कायदा मोडत असेल, तर या सरकारवर गुन्हा दाखल करा, अशा प्रकारची विनंती आत्ताच आम्ही केली. बाबा विनंती कुलकर्णी साहेबांना, त्यांनी गुन्हा दाखल केला सरकारवर. कायदा मोडला ना, कायद्याच्या अधीन राहून आंदोलन करणाऱ्या लेकरावाला भेटायला वेळ नाही तुम्हाला, यांची व्यथा ऐकून घ्यायला वेळ नाही. करोडो रुपये खर्च करून हे अधिवेशन कशासाठी बोलावलंय? कुणाचं हित करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलंय. या राज्यातल्या युवकाचं युवतीचं जर हित तुमच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर होणार नसेल, तर हे तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काय जाळायचं आहे का आम्हाला? पोटातली आग ओठावर आलेली आहे आणि ओठातली आग रस्त्यावर आल्यानंतर तुम्हाला पळता भोई थोडी होईल, पळता भोई थोडी. नेपाळ दूर नाही. नेपाळची स्थिती राज्यामध्ये आपल्या निर्माण होऊ शकते, याचं कारण राज्य सरकार असेल आणि ह्याची सगळी जबाबदारी राज्य सरकार. आज आमची संख्या कमी आहे, ती संख्या कमी आहे समजू नका. ती बारूद आहे, बारूद. दम अभी बाकी आहे. हे बारूद आहे. युवकाला छेडू नका, राज्यातल्या युवकाला छेडू नका. देवेंद्रजी, एकनाथ मामा भेटलं तेव्हा रोजगार देतोच म्हणतात. अरे मी पोहरादेवी मध्ये भेटलो, या म्हणले तुम्ही या आणि आता बसू आणि आपण हे करू आणि मला हे करायचंच आहे. आणि आलो की मामा कुठल्या बेळात लपून बसलेले की मामापर्यंत हा विषय हसू नका रे, लाजा वाटू द्या. असला मामापर्यंत आपला विचार जात नाही. मामाला माहित नाही काय तर लाडके भाचे आलेत, ते लाडक्या भाचे आलेले माहित नाही. मामाला हे काय करताय गृह विभाग, रिपोर्टिंग होत नाही. मग जर राज्यातल्या या दोन प्रमुखाला या ठिकाणी लाडके भाऊ आपले आलेले आहेत आणि ते रोजगार मागत आहेत, हे जर त्यांना माहित होत नाही, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा, त्या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? मिनिटाची बातमी त्यांना माहित पाहिजे. 120 दिवस झाले कुटुंब लढतंय, रोजगार मागते रोजगार. आणि 2 दिवस झाले हे गोरगरिबाची लेकरं 5-5 पदव्या प्राप्त आहेत. सर इथं 5-5 पदव्या प्राप्त आहेत. हे काही अडाणी नाहीत. ह्यांच्या बापाची, ह्यांच्या माईची काय भावना असेल यांना शिकवण्या पाठीमागे. हे सगळे माझे पोलीस बांधव, तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांनी किती कष्ट करून तुम्ही पात्र झाला त्या स्पर्धेत परीक्षेमध्ये. ते सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली हे लेकरं आहेत आणि हे लेकरं फक्त 2-5 मार्कांना पात्र आहेत. भावानो, 2-5 मार्कांना. मग सरकार काय यांना 100% नालायक समजतं का? मग यांना जगण्याचा अधिकार नाही का? 2-5 मार्कांना अपात्र ठरल्यानंतर यांना जगण्याचा अधिकार सरकार नाकारणार आहे का? हा मला सरकारला सवाल आहे. म्हणून त्यांच्या एज्युकेशनच्या आधारावर राईट टू एज्युकेशन सोबत राईट टू सर्व्हिस हा ऍक्ट आणि हा कायदा या सभागृहात पास झाला पाहिजे, यासाठी आज हा युवक रस्त्यावर. किती आमचा तळतळाट घेणार आहात देवेंद्रजी, तुम्हाला आम्ही पाहिले. 1999 पासून तुमचा प्रवास पाहिलाय. 2014 ते 2019 चे मुख्यमंत्री म्हणून तुमचा कार्यकाळ हा अत्यंत सुवर्ण काळ होता, तेही आम्ही अनुभवलंय. आता तुम्हाला काय पटकी आली आहे का?
काय तुमचं डोकं बिघडलंय का देवेंद्रजी? काँग्रेस सरकारवर कसे तुटून पडत होतात. राज्यातल्या बेरोजगारीवर तुमची भाषणं काढून बघा. आता 2009 पर्यंतची भाषणं बघा, 2014 पर्यंतची भाषणं बघा. राज्यातल्या तरुणाईवर तुम्ही 2-2 तास सभागृह हलवून टाकत होतात. आणि आता तुम्ही बेरोजगारावर बोलायला तयार नाही. शोभत नाही देवेंद्रजी तुम्हाला हे तुमच्या पदाला. आता आम्हाला या ठिकाणून हाकलायला पोलीस सज्ज झालेत. आता पोलीस व्हॅन येऊ लागल्यात. आता तुम्हाला आम्हाला पोलिसी बळाचा वापर हे करणार, त्यांच्या गाडीत घालणार आणि पोलीस ठाण्याला नेणार. जर पोलीस ठाण्याला नेलं तर पोलीस ठाण्यात जाऊ, जेलमध्ये जाऊ. पण आता आपण इथून हटायचं नाही. करूया मरोचा लढा. आपल्याला लढायचा आहे. अब याचना नहीं, अब रण होगा. बसा आता. कुठे सोडायला काय अडाणी फिडे नेट काय? शांत बसा. पोलीस स्टेशनला जाऊ, तिथं उतरायचं नाही आपण. कुठे कशाला उतरायचं? ते कशाला सोडतील? जरांगे पाटलाचं आंदोलन होतं. हे बघा, आमची आज संख्या कमी आहे म्हणून इथून हाकल चाल. तुमची संख्या मोठी आहे. तुम्ही जरांगे पाटलाचं आंदोलन या ठिकाणून हाकलू शकलो नाही. हाकललं नाही. राज्यामध्ये आपल्या देशामध्ये एक विधान, एक निशाण एक संविधान आणि एक संविधान असताना या ठिकाणी आम्हाला एक वेगळा न्याय आणि जरांगे पाटलाला वेगळा न्याय. का काढलो नाही तुम्ही जरांगे पाटलाला या ठिकाणाहून? संख्या मोठी होती ना. 12 मंत्री त्यांच्या पायथ्याला येऊन बसलो, पायथ्याला चौथ्या दिवशी, आणि त्यांचं मागणं म्हणणं ऐकून घेतलं. आणि हे लेकर, ज्या लेकरांनी तुम्हाला सत्तेत बसवलंय, त्या लेकरावाला आज तुम्ही वनवासाची वेळ आणली आहे. वनवासाची. आज हे साधे दुःखी नाहीत. अमरावतीमध्ये आकाश गडपालच्या घरी गेलो होतो मी जेवायला. पहिल्या दौऱ्यात पण जेवायला त्यांनी जे स्वागत चांगलं केलं. दुसऱ्या दौऱ्यातही मला जेवायला वाढलं. पण जेवायला वाढल्यानंतर त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू आणि त्या माऊलीच्या पोटातली आग पडल्यानंतर मला ते जेवण सहन झालं नाही. ती माऊली म्हणत होती, साहेब कसं होणार माझ्या लेकराचं? घरात कमवतं एक पोरगा आहे माझं. आता ह्याची बायको, ह्याचे लेकर, ह्याचं कसं होईल? मला चिंता वाटते साहेब. तिच्या डोळ्यातले ते अश्रू ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाते. 5 पदव्या आहेत त्या आकाश गडपालच्या हातामध्ये. 5 पदव्या आहेत. 5 पदव्या. अरे कशासाठी शिक्षणाचा तुम्ही आग्रह करता? कशासाठी शिकवता ह्या लोकांना? एवढं शिकून देत त्यांचं काय संरक्षण आहे? या शिक्षणाला संरक्षण मिळालं पाहिजे. हा आमचा हक्क आहे. संविधानामध्ये त्याची नोंद आहे. आणि त्या संविधानाचा जर तुम्ही मान आणि सन्मान ठेवत नसाल तर या तरुणाच्या डोळ्यासमोर नेपाळ तरळल्याशिवाय राहणार नाही. हे मी या ठिकाणी सांगतो.